12 वर्षाचं लेकरू सोबत होतं. ती अगदी संथगतीने काम करत होती. अचानक तिथे कलेक्टरची गाडी आली आणि कलेक्टरने बघितलं ही बाई अतिशय संथगतीने काम करते. ती जर बाई अशीच काम करत राहिली तर ती खडी फोड होणार नाही, रस्ता तयार होणार नाही. त्या कलेक्टरने वाटलं त्याशिवाय त्या बाईला दिल्या. ते 12 वर्षाचं लेकरू ते बघत होतं. ते कलेक्टर गेल्यानंतर त्यानं त्याच्या आईला विचारलं हे कोण होतं. त्यावेळेस आईने सांगितलं बाळा हे कलेक्टर होतं. तसं त्या पोरानं आईच्या हातातली छन्नी हातोडा घेतला आणि धावत पळत ते एका दगडावरती गेलं आणि तिथं धाव घालत सुटलं. आई धावत पळत त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या हातातला छन्नी हातोडा हिसकावणार तोच त्याच्या हातावरती जखम झाली आणि रक्ताची चिळकांडी पडली आणि त्या पोरानं त्या रक्तानं त्या ठिकाणी त्या खडकावरती लिहिलं आई मी एक दिवस कलेक्टर होईल. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की तेच महाराष्ट्र राज्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं करमाळा तालुक्यातलं तेच फळक देशात 22वं आणि महाराष्ट्रातून पहिलं आलं. खरं तर ही उर्मी आपल्या अंतकरणामध्ये जर असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एवढीच अपेक्षा ही शिक्षकांची आणि या संकुलाची आहे. यानंतर प्रगल्भ विचारसरणी संपन्न असलेले मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा सन्मान्य किरण नायर सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मातोश्री शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा सन्मान्य किरण नायर सर आपल्याशी बोलत आहेत.